माझे नाव रश्मी सूर्यकांत देशमुख। मी इयत्ता 7व्या बची विद्यार्थिनी। चराचरात वास करणाऱ्या विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेला वंदन करते व तसेच ज्या स्त्रीमुळे आज मी इथे उभी आहे अशा आपल्या सावित्रीबाई फुले आणि भारताचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करते। आणि विशेष म्हणजे ज्या थोर व्यक्तीच्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे जमलो आहोत असे आपले शिक्षण महर्षी कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख होय यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होते आणि मंचावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग यांना सुद्धा वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी कदम या घराण्यात झाला। त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव शामराव असे होते। विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता ते एक म्हणजे शिक्षण महर्षी कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख होय। रक्ताच्या नात्यातील व्यक्ती आमच्या संस्थेचा अध्यक्ष होणार नाही हे कोणाचे वाक्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आज लोक अनेक संस्था काढतात, त्या संस्थेला नाव मात्र आपलं किंवा परिवारातील व्यक्तीचेच देतात, पण या नावासाठी झुरणारे आपले भाऊसाहेब नव्हते। त्यांनी आजन्म समाजाच्या हितासाठी कार्य केले व गरीब मुलामुलींकरिता वसतिगृहे काढली। या कार्यामुळे लोक त्यांना भाऊसाहेब म्हणत। जेव्हा भाऊसाहेब आपल्या भारताचे कृषी मंत्री होते त्या काळात आपला भारत देश अन्नधान्याने समृद्ध झाला होता। बॅरिस्टरची पदवी घेतलेले हे एक महान रत्न होते। जेव्हा भारताची राज्यघटना ही निर्माण झाली तेव्हा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की पंजाबराव तुम्ही नसते तर राज्याची घटना ही मुखी बहिरी व अंधळी झाली असती। एवढे मोठे काम आपल्या भाऊसाहेबांनी केले असे हे एक महान नेते होऊन गेले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सांगितले होते की मी गेल्यानंतर या संस्थेचा अध्यक्ष माझ्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती नको, असे ठळक बोलणारे थोर महान व्यक्तिमत्व असणारे असे आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख होय। त्यांनी राष्ट्रीय कृषी खरेदी संघाची स्थापना केली व हिंदू देवस्थान संपत्ती बिल कायदा पास करून मंदिराचे जे पैसे आहेत ते गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी लावा असे त्यांनी सांगितले। त्यानंतर त्यांनी अमरावती येथील मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले, अस्पृश्यांसाठी विहिरी खुल्या केल्या, रोग प्रतिबंधक कायदा काढला व शेतकरी प्रतिबंधक कायदा काढला। एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते आणि जाता जाता एवढंच म्हणते की काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाही, काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाही, सूर्य एकच असतो, सारेच होत नाही, सारेच होत नाही। धन्यवाद। अतिशय सुंदर